ऑन ते ढवलेपाडा विरुद्ध जोवेली संघ. ढवलेपाडाचा गोलंदाज गणेश चेंडू घ्यायचा आहे आणि मॅच मात्र स्पीडअप पकडा मॅचचा, कारण ऊन मात्र आता मध्यावर पूर्णपणे मध्यावर आलाय. आता वादळ क्रिकेट संघ आयोजित नसरापूर ही टुर्नामेंट दिवस तिसरा पर्व पहिले आणि आपण मॅच पाहतोय ते ढवलेपाडा विरुद्ध जोवेली. चार षटकांचा खेळ राहील. स्पीडअप पकडा. पहिला चेंडू गणेश यांचा करण यांच्यासाठी. पहिला चेंडू मारतो मिडॉनच्या उंच दिशेने आणि खणखणी तो षटकार करणच्या बॅट मधून तलपली बॅट करणची आणि पहिल्या चेंडूवर खणखणी षटकार येतोय तो करणचा. धाव संख्या मात्र 6 धावांनी श्री गणेशा करतोय हा जोवेली संघ ढवलेपाडा यांच्या विरोधात. दुसरा चेंडू गणेशांचा करणसाठी. पुन्हा एकदा खणून काढण्याचा प्रयत्न. कॅप मोठी असल्या कारणाने परत त्याचा चौकार जातोय. सुंदर चौकार मारतोय. पहिल्या चेंडूवर षटकार खातो. दुसऱ्या चेंडूवर चौकार सुंदर फलंदाजी करतो हा करण आपल्या संघासाठी जोवेली संघासाठी. 2 चेंडू 10 धावा. ढवलेपाडा संघाला पहिल्या 2 चेंडूवर बॅकफुटवर घेऊन जाणार हा करण. 2 चेंडू 10 धावा. सुंदर कामगिरी करतोय. 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके मारतोय हा करण. आता गणेश यांना विचार विनिमय करावा लागेल. चेंजिंग करावं लागेल गोलंदाजीमध्ये आणि तशी चर्चाही त्यांनी केलेली आहे आपल्या सहकारी सोबत. तिसरा चेंडू असेल करण यांना गणेशांचा. तिसरा चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न. कॅप शोधलेले करणनी आणि पुन्हा एकदा चौकार. काय लाजवाब बॅटिंग करतोय हा करण जोवेली संघाचा. 3 चेंडू धाव संख्या झाली ती तब्बल 14च्या घरात. पहिल्या चेंडू षटकार आला. दुसऱ्या चेंडू चौकार. तिसऱ्या चेंडूवर चौकार. करण आता मात्र थांबायला तयार नाहीयेत. रनांचा मात्र वेग पकडलाय तो करण याने आपल्या संघासाठी जोवेली संघ. दोन्ही संघ वांगणी बदलावी परिसरातील आणि एकमेकांसमोर उभे टाकतात. पुढे येऊन सरसर मारला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. पण तेवढी चनाक्ष क्षेत्ररक्षण करतोय. आता मात्र पारीचा अंत करतोय करणच्या. सुंदर बॅटिंग केली करणने. आपला क्लास दाखवून दिला आणि आपली जबाबदारी त्यांनी पार पाडून पॅव्हेलियनने परत येतो. म्हणजे करण गणेशच्या नाव मात्र आपली 1 विकेट जमा होते करणच्या रूपात. करणची मात्र जागा भरून काढेल विश्वनाथ. करण 3 फटके जोरदार मारले. मात्र 4थ्या फटक्यात त्यांचा फटका मात्र फसला आणि कॅच देऊन बसले आणि आपल्या विकेटचं मात्र पतन केलं.
आता करणे जागा भरून करतो विश्वनाथ जोवली संघासाठी ढवलेपाडा आता कमबॅक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल. दोन्हीही बदलावू परिस्थितीतील या दोन्हीही संघ अनेक वेळा ते आपल्या एकमेकांसोबत उभे राहिले असतील, परंतु वादळ क्रिकेट मैदानावर मात्र पहिल्यांदाच ते दोघे एकमेकांविरोधात खेळत आहेत. सुंदर प्रकारचं आयोजन नसाबुलकरांचं KTC लाईव्ह मार्फत आपण सर्वत्र पाहतोय. आता मात्र बेट कमबॅक केलंय ते म्हणजे बॉलरनी गणेशनी मोठा फटका मारण्यात मात्र काहीसे बीट होतात ते विश्वनाथ. शेवटच्या चेंडूवर मात्र एकेरी धावाचा धाव येते ती आणि एक धाव संख्या झाली 15. एका षटकात जोवली संघ धाव संख्या 15. आमचे सर्वत्र व्हॉलेंटियर पूर्णपणे उन्हात आम्हाला सहकार्य करतात. तुमचं सर्वांचं मनस्वी आभार करतो. तुम्ही जो आम्हाला योगदान दिलंय त्याबद्दल आणि त्यांच्यासाठी खास करून दयानंद मोहिते जयेश मोहिते यांनी जेवण ठेवलेलं आहे रात्री. सेकंड बॉलर सचिन केवणे ठवलेपाडा सचिन केवणे रोहित साठी गोलंदाजी करेल. स्क्वेअर लेगला मारला फटका जातो सीमा रेषेच्या पलीकडे खणखणीत चौकार येतोय रोहितच्या बॅट मधून. बॅट आता रोहितची पण तलपले. धाव संख्या मात्र विश्वनाथनी धाव संख्या मात्र 4 ने वाढली. धाव संख्या जाऊन पोहोचली 19च्या घरात. त्यात टाकला चेंडू ऑफ साइडचा चेंडू पूर्णपणे बीट करतोय सचिन केवणे. एक नावाजलेला गोलंदाज नामवंत गोलंदाज आपल्या एरिया मैदानाचा दबदबा आहे असा सचिन केवणे. आता मात्र एलबीडब्ल्यूचे अपील त्याचप्रमाणे शतक मात्र चांगलं आणि विकेटचं मात्र पतन होत आहे. दिनेश सर सांगतात का ही विकेट आहे एलबीडब्ल्यूच्या मार्फत. त्यांनी आपले बोट उंचावलेत आणि विकेटचं पतन होते. विश्वनाथचं चांगला फलंदाज खेळत होता, परंतु मोठा फटका माझ्या नांदामध्ये आपली विकेट घेऊन बसला तो ढवलेपाडा या संघाला. सचिन केवणेच्या मार्फत या गोलंदाजामार्फत सुंदर गोलंदाजी करतो हा सचिन केवणे. चौथा चेंडू सचिन केवणे यांचा प्रेमला, परंतु स्क्वेअर चेंडूचा मारा करतोय. जाऊन दिले प्रेमने. एक धावांची मात्र बढती मिळते ती जोवली संघाला. धाव संख्या 20च्या घरात. 2 गडी गारत आणि धाव संख्या 20. आणि मिड ऑन मारला हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक हातात स्थिरावतोय आणि एक सोपी झेल घेतोय हा ढवलेपाडाचा क्षेत्ररक्षक. आता मात्र प्रेमच्याही पारीचा अंत होतोय. प्रेम मात्र 0वर बाद होतात. आता गलती लागली ती जोवेली संघाला. पहिले फटके आले असतील, परंतु आता ढवलेपाड्यामध्ये कमबॅक केलंय, चांगलं कमबॅक केलंय.
आणि विकेट मात्र वारंवार पतन होते. तिसरा गडी गारद होतोय तो जोवेली संघाचा 20 रनावर. सचिन केवनच्या खात्यामध्ये तब्बल 2 विकेट्स येतात. धावा मात्र देतो तो 4. 5 चेंडू 4 धावा सचिन केवनेच्या खात्यामध्ये आणि 2 गडी त्यांनी आपल्या नावावर केलेले आहेत. असा हा सचिन केवने नामवंत गोलंदाज, नामवंत फलंदाज देखील असेल. शेवटचा चेंडू त्रिफला उद्ध्वस्त केलंय, फर्निचर उद्ध्वस्त केलंय ते सुजलचा. मी तुम्हाला बोलतो ना, वारंवार विकेटचं पतन होतंय, एका मागून एक येतोय. जसं काय विकेटचे हायलाइट चालू आहे. चोवले संघाकडून चांगलं कमबॅक केलं ते म्हणजे ढवलेवाडा संघाने. ढवलेपाडा संघाची शुभेच्छा आल्यात. हिरामन केवणे यांनी त्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि त्याच्या शुभेच्छा मात्र त्यांना लाभदायक ठरतात, कारण कडी मात्र चौथा बाद होतो जोवेली संघाचा. 2 षटकांच्या सामन्याचा धावसंख्या 20, 4 गडी बाद. एक बॉल बाकी आहे. शेवटचा चेंडू असेल. धावा 20, 4 गडी बाद जोवेली संघाच्या. लेफ्ट हँडेड बॅट्समन महेश स्वेरेसोनीचा मारा होतोय. 1 धावांनी धावसंख्या वाढते ती जोवेली संघाची. आता मध्ये सचिन यांनी चांगली गोलंदाजी केली. शेवटचा चेंडू आणि तोही जाऊन दिलाय, तोही अवांतर धाव. लगातार 2 स्वेर चेंडू मारतोय हा सचिन केवने. भले त्यांनी आपल्या नावावर 3 गडी जरी केले असेल तरी पण स्वेर चेंडूचा मारा करतोय. 2 स्वेर चेंडूमध्ये धावसंख्या 22च्या घरात जाते. 4 गडी बाद आणि 22 धावा. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी दुसऱ्या षटकातला. स्टेट मारण्याचा प्रयत्न, परंतु धाव काय घेणार नाही. परत पाठवलंय. दोन षटकांचा खेळ समाप्लाय. जोवेली संघाची धाव संख्या 22 रन्स आणि 4 विकेट असं समीकरण सध्या जोवेली संघाचं. म्हणजे प्रत्येक ओव्हरला त्यांनी 11 रन रेट हा स्वीकारलाय. महेश आणि रोहित अजूनही मैदानात ठाण मांडून बसलाय, पण त्यांना अजून मला तर एकही चेंडू खेळायला मिळाला नाहीये रोहित यांना. आता मात्र ते फलंदाजी करतील. तिसऱ्या षटकात ते फलंदाजी करतील. सलामीने गेले फलंदाज रोहित. ढवलेपाड्याचा हा तिसरं षटक म्हणतो अक्षय. वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं अक्षय यांच्या मार्फत ढवलेपाड्याचा हा गोलंदाज आता मात्र रोहित याला गोलंदाजी करतील. हा रोहित जो सलामीला गेला होता त्याला एकही बॉल खेळायला मिळाला नाही, पण आता मात्र तो स्ट्राइक घेतोय अक्षयच्या विरोधात. स्कोर होतो तो मात्र 22. अक्षयच्या विरोधात रोहित होता, परंतु चांगली गोलंदाजी करतोय अक्षय. पूर्णपणे बेट करतो रोहित यांना.
रोहितला हा बॉलच समजला नाही, त्यामुळे हा निर्धाव चेंडू सांगता करतोय अक्षय. चांगली गोलंदाजी अक्षयच्या मार्फत. दुसरा चेंडू स्ट्रेट मारला. चेंडू रोहित यांचा एक धाव पूर्ण करतोय. दुसराचा प्रयत्न, दुसरा धाव पूर्ण करेल. थ्रो मात्र खराब असल्या कारणाने दुसरी धाव सहजपणे पूर्ण करतोय हा जोवेली संघ. 2 धावांनी बढती मिळते जोवेली संघाला. धावसंख्या होती 24 च्या घरात. तिसरा षटक चालू असताना धावसंख्या 24. फेकी मात्र चांगली झाली नाही. वारंवार चुकी होते क्षेत्ररक्षकांकडून. कदाचित उन्हाचा त्रास होत असेल त्याच्यामुळे त्यांच्याकडून चुका होत आहेत, पण चुकीला माफी नाही. त्याप्रमाणे आता जोवेली संघाला देखील फलंदाजी करावी लागेल. याच्यावर मात्र एकच धाव मिळते ह्या चेंडूवर. धावसंख्या 25 च्या घरात दिसते. सुंदर आयोजन बघतो आपण केटीस लाईव्हच्या मार्फत. नसापूरकरांचं सुंदर मैदान बघतोय जे कधी कुणाला सहज प्राप्त होत नाही. स्लोअर चेंडू मारण्याचा प्रयत्न, परंतु सफल झाले हा स्लोअर चेंडू. त्याप्रमाणे धाव बाद देखील होतील. आता मात्र जोवेली संघाचं एक प्रकारचं एकामागून एक विकेटचं पतन होते. जोवेली संघ पूर्णपणे बॅकफूट वर दिसतोय आणि ठेवले महाराज संघ मात्र त्यांच्यावर हावी होतोय. सुंदर गोलंदाजी अक्षयची. स्लोअर चेंडू टाकतात, स्पिन करतात हा चेंडू आणि त्यांनी मात्र चांगलं कमबॅक केलंय. जोवेली संघाला मात्र बॅकफूट ढकललंय. जोवेली संघाची धावसंख्या मात्र 25 वरच रोखून धरले. फलंदाज जातो मात्र ओमकारच्या रूपात. बघूया खूपच एसटीच्या बाहेर. आणि ते सर सांगतात का हा चेंडू स्क्वेअर चेंडूचा मारा असेल. धावसंख्या 1 ने वाढते. अक्षयने मात्र हा चेंडू बाहेर टाकला. कदाचित रणनीती असू शकते अक्षयची पण जोवेली संघाविरोधात. आणि माता उंचावरून टोळा चेंडू जातो सीमारेषा पलीकडे आणि खणखणीत षटकार मारतोय. वाईडेस्ट लॉंग वनला हा षटकार जातोय तो रोहित यांचा, आणि तो पण अक्षयच्या विरोधात. धावा मात्र 6 धावांनी वाढते. जोवेली संघाची धाव संख्या होती ती तब्बल 35 च्या घरामध्ये. आव्हानात्मक धावसंख्या उभारेल जोवेली संघ, यात काय मात्र शंका नाही. त्याचप्रमाणे फलंदाजी करतोय रोहित. सलामीचा फलंदाज अजूनही तग धरून मैदानावरच आहे. पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावर त्याची. आणि तोच एकदा परत वाईड स्ट्रॉंगला मला षटकार जातोय. आता मात्र बॅट तलपते. लगातार पाठोपाठ 2 चेंडूवर 2 षटकार खेळतो रोहित शर्मा सारखा खेळ करतो हा रोहित. जोवेली संघाचा धाव संख्या जाते 38 च्या घरामध्ये. 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव संख्या 38. सुंदर फलंदाजी करतोय हा रोहित जोवेली संघासाठी. बोल ना चेंडू. या फटक्याने मात्र चेंडू मात्र गायब केला रोहितने. मैदानात मात्र त्यांनी आता बॅट मध्ये तलपले. काहीसा जखून राहिलेला हा जोवेली संघ आता मात्र भरारी घेतोय. उंच भरारी घेतोय. 3 षटकांसह धाव संख्या 38.
प्रति ओव्हर 13 स्ट्राईक रेट जोवेली संघाचा. जोवेली संघ आणि ढवळेपाडा दोन्ही संघ बदलापूर परिसरातील एकमेकांविरोधात उभे ठाकले. एकमेकाला कदाचित ओळखत सुद्धा असतील, त्यांची बॅटिंग गोलंदाजी एकमेकांना माहिती असेल, त्याप्रमाणे दोन्हीही खेळ करतात. आपल्या ह्या वादळ क्रिकेट संघ नसरापूर या टुर्नामेंटमध्ये नसरापूरकरांच्या मैदानावर आपण केटीसी लावी मार्फत बघतोय. शेवटचं षटक असेल ढवळेपाडा संघाचं. सोहम केवणे ढवळेपाडा नाव आलं की म्हटलं केवणे हे नाव येतच, कारण ओमकार आणि रोहितची जोडी. ओमकार रोहितने मात्र आपल्या 2 लाजवाब फटक्याने दर्जेदार बॅटिंग दाखवून दिली. सलामीचा फलंदाज रोहित नॉन स्ट्राईकला खेळतोय आता मात्र पीठ. चौथ्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव टाकतोय हा सोहम. सुंदर स्कोरिंग चालवते आमच्या मित्र विकी मोहिते यांची. स्कोरिंगला मात्र ओमकार मोहिते असेल, मिलिंद मोहिते असेल, विकी मोहिते असेल, रोशन मोहिते असेल, अरविंद मोहिते असेल. सुंदर खूप एसटीच्या बाहेर टाकला. दिनेश सर सांगतात की हा चेंडू स्क्वेअर चेंडू असेल. दिनेश झांजे आणि नितेश भोईर भरपूर अंपायरिंगचा त्यांना अनुभव आहे. जबरदस्त सामना चालू आहे मित्रांनो. चेंडू फटका मानादामध्ये मात्र एकच धाव मिळते. कदाचित उंच माना फटका होता, परंतु काहीशे चुकले ते आणि एका धावाने आपली धावसंख्या वाढवतात ते. ओमकार आता मात्र रोहित सलामीला येतोय, रोहित स्ट्राईक वर येतोय, त्याच्यामुळे दिनेश सर तो मॅच बॉल आहे. नो बॉल साठी मात्र रिव्ह्यू मागतोय. बाहेरचा चेंडूचा रिव्ह्यू मागतोय नो बॉल साठी दिनेश सर. बघूया 2 मिनिटात तुम्हाला निर्णय कळवला जाईल. कोणत्या प्रकारे दडपण देऊ नका. 2 मिनिटात तुम्हाला निर्णय येईल. आपल्याकडे प्रत्येक सोय आहे, लगेच समजेल हा नो हे. एक मिनिट कळेल तुम्हाला. 2 मिनिट थांबा फक्त. चेकअप चालू आहे. वाईट देऊ शकता तुम्ही. स्वेर चेंडूचा मारा. धावसंख्या 1 ने वाढेल जोवेली संघाची. खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना परत फिरवलंय ते म्हणजे रोहित यांनी, आणि धावपात मात्र करू शकले नाहीत. चांगली रनिंग केली ती ओमकार यांनी. आता पूर्ण खांद्यावर जबाबदारी घेतोय हा रोहित. त्याला माहिती मी मोठे फटके मारू शकतो. कदाचित त्याने त्यासाठी ओमकारला परत पाठवला असेल. पूर्ण मी ओव्हर खेळेल आणि मी पूर्णपणे जबाबदारी घेईल आणि माझा संघ पुढे जाईल अशी धावसंख्या उभारून देईल जोवेली संघाला, असा हा फलंदाज रोहित जो सलामीला गेला, अजून मैदानात तग धरून उभा आहे.
तोच फटका तोच चेंडू, परंतु निर्धाव चेंडू परत एकदा वापस पाठवले ओमकार याला. रोहित यांनी मोठा फटका नादामध्ये मात्र 2 चेंडू त्यांचे निर्धाव गेलेत. आता मात्र बेट लगातार 3 चेंडू बीट होतो. रोहित कमबॅक करतोय. हा गोलंदाज सोहम ठवलेपाडा संघासाठी मोठे फटके नांदामध्ये मात्र 3 चेंडू लगातार गारद होतोय हा रोहित. ओमकार मात्र नॉन स्ट्राईक एंडला मात्र राहिलेत. घरून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफला मारतो हा चेंडू, पण एक धाव पूर्ण करतो रोहित. धावसंख्या 1 ने वधारते. 3 षटकात सामने धावसंख्या झाली ती 4 षटकांमध्ये धावसंख्या झाली ती 42. 43 ची गरज ती म्हणजे ढवलेपाडा संघाला 43 रनची गरज आहे. ढवलेपाडा संघाला मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र रोहित शेवटचे 4 चेंडूवर त्याने एकच धाव घेतली आणि 3 चेंडू लगातार डॉट खेळला. कदाचित त्यांना वाटला असेल की मी एखादा मोठा फटका मारू शकतो, परंतु त्याच चाणाक्ष पद्धतीने जी गोलंदाजी केली सोहमने, एक लाजवाब गोलंदाजी होती ढवलेपाडा संघाकडून. जोवेली संघ मात्र मला तर वाटतंय 8 खेळाडूंनीच खेळतो की काय, 3 खेळाडू कमी दिसतात. ढवलेपाडा संघाला 24 बॉल 43 रनची गरज. जोवेली संघाने एक आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे ढवलेपाडा समोर. ढवलेपाडा हा एक नामवंत दर्जेदार संघ आहे. जोवली संघाचा मायनस पॉइंट म्हणजे असं आहे की त्यांच्याकडे 3 खेळाडूंची कमतरता आहे. आता ते 8च खेळाडू मन लावणार, उतरणार आणि तो म्हणजे प्लस पॉइंट ढवलेपाडा संघाला. कारण पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल त्याप्रमाणे ढवलेपाडा हे बॅटिंग करतील, फलंदाजी करतील आणि आपला स्तर उंचावतील. 43 रनची गरज आहे 24 चेंडू मध्ये. 4 षटकांचा खेळ पहिल्या क्षेत्रात संपला. जोवली संघ धावसंख्या 42. आता 43 रनची गरज. ढवलेपाडाला कंपल्सरी चेसिंग असेल. सुनील केवणे, हर्षद केवणे सलामीचे फलंदाज ढवलेपाडा संघातून मैदानात रवाना होतात. आमचे पंच नितेशजी बोईर, दिनेशजी जांजे, जयजी मोहिते आणि थोडक्यात जी पंचगिरी केली म्हणजे परेश मोहिते यांनी देखील सुंदर पंचगिरी केली. सामना हा खोलवर जाऊ शकतो मित्रांनो. सामन्यामध्ये रंगत येऊ शकते. जोवली संघ मात्र 3 खेळाडू कमी तसाच ग्राउंडवर खेळतोय.
चला मॅच स्पीडअप करायचे, कारण ऊन मात्र भरपूर होत आहे, सूर्य मात्र मध्यावर आलेला आहे पूर्णपणे. त्याला मॅचला स्पीडअप करा. स्ट्राइक सुनील केवणे, नॉन स्ट्राइकला हर्षद केवणे. केवणे घाण्याचा भरणा या ढवळेपाडा गावामध्ये नामवंत हा संघ. पहिला चेंडू एक हलकासा मान दिला, पुश केलाय करण्याच्या चेंडूला सुनील केवणे यांनी. दुसरा चेंडू करण्यांचा, करणे सुंदर फलंदाजी केली. आता खणून काढण्याचा प्रयत्न आणि एक धाव तर कंप्लीट करतोय. चेंडू मात्र सीमारेषेलगत जातोय, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण करतो. तिसरा धाव गावण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव पूर्ण करतोय हा सुनील केवणे, हर्षद केवणे. 2 चेंडू 3 धावा ढवळेपाडा संघाच्या. आता मात्र चान्स मिळते ती हर्षद केवणेला. दोन्ही बदलावर परिसरातील संघ. परत एकदा सन्मान दिलाय, पण तो एक धाव मात्र रोखू शकत नाही ढवळेपाडा संघाचे जोवेली संघ. हर्षद यांनी आपलं खातं खोललंय 1 धावेने. श्रीगणेशकर आपल्या खात्याचा. सुनील मात्र 3 धावांवर अजूनही मैदानात. 3 चेंडू आतापर्यंत धावसंख्या झाली ती 4. आणि उंचावर मारण्याचा प्रयत्न, परंतु काय माहितीये का मित्रांनो, जरा त्यांच्याकडे खेळाडू कमतरता असल्या कारणाने मात्र त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय. आणि मला तर 2 धाव मात्र कोण रोखू शकत नाही. ती ढवळेपाडा संघाची धाव संख्या मात्र झाली 6च्या घरामध्ये. मिडॉनला मारला चेंडू जातो सीमारेषा पलीकडे आणि खणखणी षटकार येतोय तो सुनीलच्या बॅट मधून. अक्षयला मात्र फटका खायला मिळतोय करणला आणि खणखणी षटकार मारतोय हा सुनील. धाव संख्या मध्ये झाली ती तब्बल 12च्या घरात. वळून मारण्याचा प्रयत्न, परंतु खराब क्षेत्ररक्षण, त्याच्यामुळे 1 धाव सहजपणे पूर्ण होईल ढवळेपाडा संघाची. ओव्हरची समाप्ती. धाव संख्या झाले 13. अजूनही सलामीची जोडी मैदानात. 1 षटक समाप्ती. धाव संख्या 13. ढवळेपाडा संघ मैदानात आपला बॅटिंगचं प्रदर्शन करतोय. त्याचप्रमाणे जोवेली संघाला देखील गोलंदाजीचं प्रदर्शन करावं लागेल जर हा विजयरथ न्यायचा, पुढे न्यायचा असेल तर. नसरपूरच्या मैदानात आपला ठसा उमटवायचा असेल तर हा दोन्ही संघ शर्तीचे प्रयत्न करणार आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. जोवेली संघासाठी आपला षटक गुण येतो वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरा षटक तो म्हणजे प्रेम. ढवळेपाडा संघ मात्र सुसज्ज असेल आपल्या फुटल्या फटक्यांसाठी. दोन्ही संघ एक मला चांगले ओळखून आहेत. दोन्ही संघ एकमेकांची गोलंदाजी फलंदाजी चांगले ओळखून आहेत. त्याच्यामुळे प्रत्येकाचा त्यांना फटका माहिती आहे, प्रत्येकाचा त्यांना खेळ माहिती आहे.
एक आता कसं आहे की थोडीशी प्लेस जरी केली 2 रन सहजपणे मिळतील हे मात्र सुनीलला जाणून आहे. त्यामुळे सुनील हलकासा पुश करतात आणि 2 रन काढून घेतात. कारण 3 खेळाडूंचा अभाव असल्या कारणाने बॅक फुटवर जातोय जोवेली संघ. कारण त्याचा फायदा मात्र ढवळेपाडा संघ घेतोय आणि चौका षटका माझा प्रयत्न सुद्धा करत नाहीये. आणि गलीमधून जातो हा चौकार. पहिल्या गली दुसऱ्या गलीमधून जातो हा चौकार जातोय. ढवळेपाडा कमबॅक करतोय आपल्या या सामन्यामध्ये. धावसंख्या असेल ती 19च्या घरामध्ये. आमचे स्कोरर सांगतात की धावसंख्या मात्र आता ढवळेपाडा संघाचे 19 झाले. त्याच्यामुळे काहीसा बॅक फुटर हा जोवेली संघ. गोलंदाजी करता येते, चांगले करता येते, परंतु पूर्णपणे बेट करतोय हा सुनीलला. हा प्रेम गोलंदाज. उशिरा आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो हा सामना चालू ढवळेपाडा विरुद्ध जोवेली. एक हलकासा पुश केला आणि सहजपणे एक धाव पूर्ण करतोय आणि मात्र चौकार मात्र अडवू शकत नाही मला वाटतंय. आणि चेक करा सांगतात ते. दोन रन ना अंपायर 3. एक फक्त दिशा दिली फलंदाजाने आणि धावा आल्या 3. सुंदर फटका जातोय सीमारेषा पलीकडे. अंपायर सांगता हा षटकार असेल. आता मात्र ढवळेपाडा संघाने पूर्णपणे मॅचवर ताबा मिळवला दिसतोय. अजूनही सलामी जोडी मैदानात. धावसंख्या 28च्या घरात. जबरदस्त फलंदाजी करतोय हा ढवळेपाडा संघ. स्लो टाकण्याचा प्रयत्न, परंतु आणि परत एकदा चेक करण्यासाठी सांगतात आमचे अंपायर. रिव्ह्यू घेतात. फाईट एक नो बॉल याचा बघतील बाहेर चढून टाकला का याचा केटीसी बघितलं जाईल. लवकर तुम्हाला निर्णय कळेल मित्रांनो. हा चेंडूचा जो काय अंपायर मात्र नो घोषित करतात हा चेंडू आणि फ्री हिट देखील सांगतात. आता मात्र संधी येते ढवळेपाडा संघाला. सुंदर चेंडू फटकावाचा प्रयत्न, परंतु झेल घेऊन काय फायदा नाहीये. कारण हा चेंडू मात्र नो असल्या कारणाने त्यांना संधी होती कोणत्याही फटका मारू शकत होते.
या फटक्यांना पुरेपूर फायदा घेता आला नाही, परंतु एक धाव मात्र ते निश्चित काढतील. धावसंख्या जाऊन गेली ती 30च्या घरात. बारा चेंडू 13 धावांची गरज ढवलेपाडा संघाला. जांभिवली आणि लवजी, गावडे जांभिवली आणि लवजी या दोन्ही संघनायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचे. आपला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. एकदम शांत गतीने हा खेळ चालू आहे, तो म्हणजे ढवलेपाडा विरुद्ध जोवेली या दोन्ही संघादरम्यान. 12 चेंडू 13 धावांची गरज. 1-2 विकेट आपल्या पाड्यात जर आल्या तर जोवेली संघ कमबॅक होऊ शकतो आणि 1-2 फटके मोठे आले तर ढवलेपाडा विन होऊ शकतो. चांगली गोलंदाजी, कदाचित 3 खेळाडूंचा अभाव या कारणाने जोवेली संघ पिछाडीवर. आणि स्क्वेअर लेगला मात्र हा फटका जातोय सीम मारेच्या पलीकडे. अंपायरचा निर्णय आता येईलच. षटकार दिनेश सर सांगतात हा चेंडू मात्र 6 धावांचा येतोय. षटकार जातोय. लवजी टीम मात्र इथं उपस्थित राहिलेले संघ त्यांचा कर्णधारांचा उपस्थित राहिलेला आहे. आता मात्र गावडे जांभिवली यांनी गावडे जांभिवलीचा कर्णधार त्यांनी आपला टॉस बॉक्सशी संपर्क साधायचे. तुमचे हलकासा पुश, एक तर धाव मिळेल. दुसरा प्रयत्न कदाचित हा चेंडूवर आणि चौकार पण देखील जाईल, कारण खेळाडूंचा अभाव असल्या कारणाने त्यांना मात्र हा प्लस पॉइंट मिळतो. ढवलेपाडा आता मात्र 3 रनांची गरज. 10 चेंडू 3 रनांची गरज ढवलेपाडा संघाला. मित्रांनो, पूर्ण जर तयारी असेल, पूर्ण खेळाडू तुमचे असेल तरच हा खेळ खेळावा, कारण आपण कदाचित स्पर्धेतून बाहेर येऊ शकतो. आणि स्क्वेअर रिव्हर्स स्विचचा फटका आणि 1 धाव मिळेल. अजून 2 धावांची गरज. संत गतीने चालू सामना जोवेली वर्सेस ढवलेपाडा. ढवलेपाडा विजयाच्या पूर्णपणे उंबरठ्यावर, पूर्णपणे 90% तर त्यांनी आपला हा गेम, आपला हा मॅच खिशात घातले. विश्वनाथ तयार. बीट होतोय मला तर वाटते. मोठा फटका माझ्या प्रयत्नात, विजयाचा फटका माझ्या प्रयत्नात. बीट झालेत ते. पहिला चेंडू गार बेट, दुसरा चेंडू बेट. कमबॅक करायचा प्रयत्न पुरेपूर असेल, कारण हार ते मानणार नाहीत. योद्धा आहेत जोवेली संघ पण, आणि योद्धा कधी हार मान नसतो हे आपण इतिहास कालापासून आजपर्यंत बघतोय. त्याचप्रमाणे हा जोवेली संघ देखील खेळतो ढवलेपाडा संघाच्या विरोधात. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचे. गावडे जांभिवली आपल्या संघाचा कर्णधार पाठवायचा आहे. लवजी संघाचा कर्णधार तो उपस्थित राहिलेला आहे. खूप उशीर होतो मित्रांनो. हलकासा पुश. 2 रनची गरज होती, मात्र 2 धावा काढत नाहीयेत. सलामी जोडी अजून मैदानातच. सुनील केवणे, हर्षद केवणे अजूनही मैदानातच. स्थानमधून एक सहजपणे 43 धावा त्या पूर्ण करतात. सहजपणे त्यांनी आपले 42 धावा त्या पूर्ण केल्या. फक्त 6 चेंडू 1 धावांची गरज, ती म्हणजे ढवलेपाडा संघाला. ढवलेपाडा संघ पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावर दिसतोय मित्रांनो.
गावडे जांभिवली आपला संघाचा कर्णधार लगेच पाठवायचा आहे. शेवटचे 6 चेंडू 1 धावांची गरज. चावून दिलाय, सोडून दिलाय बॉल. काय आणि विजय. ढवळेपाडा संघाचा विजय. आता याच्या पुढचे समालोचन करतील माझे सहकारी, माझे मित्र आणि आम्ही त्यांना सर म्हणून ओळखतो असे आमचे समीरजी सोमने सर. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित असेल. टॉस विन करून घ्या, नाणेफेचा कौल करून घ्या. जय जी मोहिते तुम्ही स्वतः करून घ्या, वेल करू नका. आता लवजी टॉस विन झालेले आहेत. निर्णय थोड्या वेळात कळवतील. कधी कधी होतं फंबल असे पडतात ज्याच्या मार्फत त्यांना सवय या फंबलची, त्यात काय वाद नाही आहे. आणि ढवलेपाडा आणि जोवली संघात ढवलेपाडाचा विजय झाला, त्यांचे हार्दिक अभिनंदन. तसेच जोवली संघाचे गोडगोड कौतुक आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार झाला तो म्हणजे सचिन केवणे. मला तर त्यांना मॅन ऑफ द मॅचचे मानकरी असे सचिन केवणे, त्यांनी आपला हा पुरस्कार संपादन करायचा आहे.